आणि आता आपण ही सगळी स्पेस पाहताय, या ठिकाणी सगळे बाकीचे या ड्रीम लायनर विमानामध्ये सगळे प्रवासी बसले होते. अशाच प्रकारची ती जागा असावी. जास्तीत जास्त तुम्ही जर का बघितला हे इमेज आणि जे आम्ही रिमेकिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे एअर इंडियाच्याच विमानासारखं तुम्हाला दिसणारी ही सगळी जागा तुम्हाला बघायला मिळेल. इथेच सगळी जण बसली होते. एक मोठा प्रवास करायचा होता, एक आनंदाच्या आठवणी घेऊन जाणारा प्रवास होता, कारण सगळे लंडनला जात होते. कुणी एक मराठी कुटुंब होतं, ते कुणाला तरी भेटायला चाललं होतं. कुणी कुटुंब मूळचं लंडनचंच होतं, ते तिकडे पुन्हा चालले होते. कुणी ब्रिटिशर्स होते, जे आपल्या मायदेशी परत चालले होते. या सगळ्यांमध्ये महाराष्ट्रातली सुद्धा काही माणसं होती आणि ज्यामुळे ही दुःखद घटना आपल्यासाठी अधिक वेदनादायी झाली. महाराष्ट्रातल्या मृतांचा आकडा आणखी वाढलाय. मूळचे मुंबईकर असलेल्या अली कुटुंबाचाही या अपघातात अंत झाला. गोरेगावचे असलेले हे सगळं कुटुंब, जावेद अली असतील, त्यांचे सगळे कुटुंबीय असतील, गेल्या 12 वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्याला होते. तिथेच नोकरी करत होते. जावेद अली यांचं ब्रिटिश नागरिक असलेल्या मरियम यांच्याशी लग्न झालं आणि ते तिथे स्थायिक झाले. त्यांना अमीन आणि जियान अशी 2 अपत्य होती. आईच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी कुटुंब अवघ्या 6 दिवसांसाठी मुंबईला आलं होतं. मात्र लंडनला परत जाताना त्यांच्यावर काळानं हा असा घाला घातला. एक सुखी आनंदी कुटुंब, मात्र दुर्दैवानं या अपघातात सगळं कुटुंब, आणि आजही तुम्ही हा फोटो बघा, आपल्याला मनात वेदना आणि मनात अक्षरशः दुःख सगळं साकळून येतं. काय झालं असेल त्या कुटुंबियांचं? एक सुखी आनंदी कुटुंब, मात्र त्यांचे जीव गेले. या अपघातामध्ये कुणी लंडन मधलं असेल, कुणी भारतातलं, कुणी मुंबई महाराष्ट्रातलं असेल, पण सगळी माणसं होती ती एका प्रवासाचे. सारे प्रवासी घडीचे म्हणतात, हे वाक्य कधी नव्हे इतकं या विमान प्रवासाच्या बाबतीत खरं ठरलं. आता अहमदाबाद विमान अपघातातले पंड्या पती पत्नी घ्या, त्यांचाही मृत्यू झाला. हे दाम्पत्य मुलीच्या पदवी प्रदान समारंभाला लंडनला जात होतं. पुन्हा एकदा एक आनंदी समारंभ आहे, मुलीचा पदवी प्रदान आहे, आनंदी गोष्ट आहे. मुलीला न सांगता सरप्राईज देण्याच्या उद्देशानं हे पंड्या पती पत्नी लंडनला जात होते. मात्र विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आता त्यांचे भाऊ आणि बहीण DNA टेस्टसाठी इकडे भारतामध्ये आलेले आहेत, गुजरातमध्ये आलेले आहेत. या अपघातातली मला व्यक्तिशः वेदनादायी गोष्ट जर का कुठे असेल, सगळ्यांचेच मृत्यू वाईट आहेत, पण अधिक वेदनादायी आहेत की ते कुटुंब नष्ट होणं. आणि मगाशी सुद्धा आपण अली कुटुंब बघितलं. अशाच प्रकारे अहमदाबादमधील विमान दुर्घटनेतील राजस्थानातल्या बांसवाडमधील एकाच कुटुंबातले हे 5 जण, तिथे त्यांचा मृत्यू झाला. बांसवाडा येथील डॉक्टर दाम्पत्य, डॉक्टर कोमी व्यास आणि डॉक्टर प्रदीप जोशी, मुलगी मिरायाल, मुलं लव आणि कुश एकत्र लंडनला जात होते. डॉक्टर प्रदीप जोशींसोबत लंडनला शिफ्ट होण्यासाठी डॉक्टर कोनी व्यास यांनी उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमधून राजीनामा दिला होता. आणि हे जोशी कुटुंब लंडनला जात असताना हा अपघात झाला. या प्रवासादरम्यान या कुटुंबानं काढलेला सेल्फी हा शेवटचा ठरला. कल्पना करू शकतो, याच खुर्च्यांवरती ते बसले असतील, आनंदानं प्रवासाला निघाले असतील, आणि याच खुर्च्यांवरती त्यांचा प्रवास असेल. तिकडच्या रांगेमध्ये त्यांची 3 मुलं, इथे पती पत्नी बसले होते. सेल्फी काढला होता जो मगाशी तुम्ही बघितला, पण तो सेल्फी शेवटचा ठरेल हे त्या कुटुंबियांना, त्या लहानग्यांना काय कल्पना. लेकराला भेटण्यासाठी निघालेल्या सांगोल्यातील दाम्पत्यावर सुद्धा याच विमानात काळानं घाला घातला. लंडनला राहणाऱ्या मुलाचा व्यवसाय पाहण्यासाठी निघालेल्या महादेव पवार आणि त्यांच्या पत्नी आशा पवार यांचा अहमदाबादमधील विमान अपघातात मृत्यू झाला. आई वडिलांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या मुलाला मोठा धक्का बसलाय. आणि आता आपल्या आई वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी आणि मृतदेह त्यांचे ताब्यात घेण्यासाठी ही सगळी मंडळी आता अहमदाबादमध्ये दाखल होत आहे. कालच्या विमान अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कहाण्या ऐकल्या की मन सुन्न होतं. एक कहाणी ऐकावी तर दुसरी त्याहून जास्त मन विषण्ण करणारी. नाडियाचं दाम्पत्य हर्षद आणि पूजा पटेल अपघातग्रस्त विमानात होतं. दोघांचाही मृत्यू झाला आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. हर्षद लंडनमध्ये अमेझॉन कंपनीत कामाला होता. पत्नी पूजाचं पदव्युत्तर शिक्षण लंडनमध्ये झालं होतं. पूजाच्या उपचारासाठी दोघं नाडियादला आले होते. सर्व कुटुंबियांची भेटही त्यामुळे झाली. दोघंही आनंदी होते. त्यामुळे कुटुंबाची भेट झालेली आहे, उपचार झालेले आहेत. आता लंडनला परत जायचंय. 12 तारखेला पुन्हा लंडनला जाण्याचं आधीच ठरलं होतं, बुकिंगही झालं होतं. विमानात बसल्यावर हर्षदनं उलट वडिलांना फोन देखील केला की आम्ही लंडनला पोहोचल्यावर पुन्हा एकदा पोहोचल्याचा फोन करतो. पण नियतीच्या मनात हे नव्हतं. टेक ऑफ नंतर अवघ्या काही सेकंदात विमान कोसळलं. मोठा आगडो मुसळला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
आणि हर्षदनं केलेला वडिलांना केलेला फोन कॉल शेवटचा ठरला. हर्षद आता पुन्हा कधीच दिसणार नाही, सून दिसणार नाही, हे त्याच्या आई वडिलांना दुर्दैवानं आता स्वीकारावं लागणार आहे. अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या बहीण भावाचाही या भीषण अपघातात असाच दुर्दैवी मृत्यू झाला. उदयपूरमध्ये राहणारे शुभ आणि शगुन मोदी हे बहीण भाऊ शिक्षणासाठी लंडनला निघाले होते. विमानतळावर जाताना सकाळी दोघांनाही ट्रॅफिक लागलं, मात्र ड्रायव्हरनं दुसऱ्या मार्गानं नेऊन वेळेत त्यांना एअरपोर्टवर पोहोचवलं. वाहतूक कोंडीमध्ये अडकले असते तर कदाचित आज दोघंही बहीण भाऊ आपल्या कुटुंबासोबत असते. उलट अशी एक घटना खरंच घडली. लंडनमधून भारतात येऊ पाहणारे किंवा भारतातून लंडनला जाऊन पाहणारे अशा काही घटना घडलेल्या आहेत की ज्यामध्ये ट्रॅफिकमुळे विमान हुकलं आणि जीव वाचले. शिक्षणासाठी लंडनच्या दिशेनं घेतलेली भरारी आयुष्यातली मात्र ही शेवटची ठरली आणि त्यामध्ये या बहीण भावांचा मृत्यू झाला. अहमदाबाद विमान अपघाताच्या अनेक करुण कहाण्या अशा समोर येत आहेत आणि त्यातली एक म्हणजे या अपघातात आईनं आपल्या लेकाला गमावलं. विमान कोसळलं त्या मेघानी नगरमध्ये सीता पाटणी या चहाची टपरी चालवायच्या. आईसोबत चहाची टपरी लावणाऱ्या 15 वर्षीय आकाश पाटणीचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. कोसळलेल्या विमानाचे काही तुकडे चहाची टपरी असलेल्या ठिकाणी कोसळले आणि आगीचा भडका उडाला. त्यावेळी पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी आईनं एकच आक्रोश केला. आगीतून मुलाची सुटका करण्यासाठी या आई सीता पटनी यांनी शर्थीचे प्रयत्न केले, ज्यामध्ये स्वतः 50% त्या वाचल्या. अहमदाबाद रुग्णालयात सीता पटनींवर अजूनही उपचार सुरू आहेत. त्यांना मुलाच्या मृत्यूबद्दल सांगण्यात आलं नसल्याचं वडील सुरेश पाटणी यांनी सांगितलं.